नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला समजा ऑनसेट एक्झाम पास झाली, की ऑनसेट एक्झाम पास झाल्यानंतर आपल्याला सेंटर सेटअप करावं लागतं. तर हा सेंटर सेटअपसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहे, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एम-के-सी-एलने त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटमध्ये काही नॉर्म्स दिलेले आहेत, काही क्रायटेरियाज दिलेले आहेत, की बाबा तुम्हाला जरी ऑनसेट एक्झाम पास झाले, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सेंटर मिळालं नाहीये. तुम्हाला ऑनसेट एक्झाम झाली, तुम्ही पास झाले, तुम्ही चांगले मार्क मिळवले, तुम्ही टॉप केलं, याचा अर्थ तुम्ही सेकंड स्टेजला गेलेले आहेत, असा त्याचा अर्थ होतोय. ओके. तर बऱ्याचशांना असं वाटतं ऑनसेट एक्झाम झाली म्हणजे झालं आता आमचं सेंटर होऊनच जाईल. नाही. त्या व्यतिरिक्त ह्या ज्या काही नॉर्म्स आहे, हे जे काही क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे, हा क्रायटेरियासुद्धा आपल्याला पार करणं आहे. तर आणि तरच आपल्याला सेंटर मिळू शकेल. मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे, की ऑनसेट एक्झाम टॉप केलेली आहे आणि सेंटर सेटअपसाठी गेले आणि त्यांना काही चुकीच्या गोष्टी आढळल्या, तर ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ नये यासाठीची तुम्हाला काळजी घ्यायची. म्हणून ही व्हिडिओ प्रत्येक सेंटर ओनरसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्याची तुम्ही प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तर सर्वप्रथम जेव्हा तुम्ही सेंटर सेटअपबद्दल जेव्हा माहिती घेताय, तर त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर सेंटर सेटअप तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट काय सांगितली, एम-के-सी-एल विल कम्युनिकेट टू शॉर्टलिस्ट एलिजिबल ए-ओ टू प्रिपेअर देअर सेंटर सेटअप. एम-के-सी-एल स्वतः सांगेल, की बाबा तुम्ही सेंटर सेटअपसाठी आता तयारी करू शकतात. मगच तुम्हाला सेंटर सेटअप करायचं आहे. नसेल तर परीक्षा झाली, तुमचंच तुम्ही ठरवून घेतलं, की मी टॉप आलोय आणि मी सेंटर सेटअपसाठी खर्च सुरू केला. असं करू नका. तर त्यांनी सांगितलं आम्ही स्वतः सांगू. दुसरी गोष्ट काय-काय लेआउट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिलं तुमच्याकडे काउन्सिलिंग एरिया असणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग एरिया म्हणजे जिथे स्टुडंट येईल आणि तिथे तुम्ही त्या स्टुडंटला कन्विन्स करणार आहे, कुठला कोर्स तुझ्यासाठी योग्य आहे, तो. लक्षात घ्या यातली प्रत्येक गोष्ट असणं कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणाल, "सर माझ्याकडे काउन्सिलिंग एरिया नाहीये, मग मी माझ्या क्लासरूममध्येच छोटंसं दाखवून देईल." अजिबात चालणार नाही. मी तुम्हाला सांगेल, की बाबा तुमचं सेंटर जिथे आहे, आजूबाजूला काही जागा रिकामी असेल तेही भाड्याने घ्या. पण ह्या प्रत्येक गोष्ट दाखवणं कंपल्सरी आहे. यदाकदाचित तुमच्याकडे काउन्सिलिंग एरियाच नाहीये आणि तुम्ही सेंटर सेटअप पूर्ण तयार केलेला आहे, तरीसुद्धा तुम्हाला सेंटर मिळणार नाही. या गोष्टीची काळजी आणि या गोष्टीची खात्री तुम्हाला घ्यायची आहे. की बाबा काउन्सिलिंग एरिया असला पाहिजे. हे फर्स्ट महत्त्वाची गोष्ट. दुसरं लेक्चर रूम असलं पाहिजे. आता लेक्चर रूम म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, बरेच जण काय करतात, की सर माझ्याकडे इथे मी कॉम्प्युटर्स ठेवलेले आहेत आणि तिथेच मी एक मोठा मॉनिटर लावलाय, टीव्ही लावलाय आणि मी त्याच्यावर शिकवतोय. नाही. इथे जेव्हा लेक्चर रूम म्हटलं जातंय, तर तुम्हाला सेपरेट लेक्चर रूम असण्याची गरज आहे. तर त्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर लॅबलाच तुम्ही लेक्चर रूम म्हणून दाखवायचा नाही. लेक्चर रूम हा सेपरेट असला पाहिजे. एक 10 ते 15 विद्यार्थी मिनिमम बसतील एवढी तरी तिथे लेक्चर रूममध्ये सोय असली पाहिजे. तर ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला तिकडे दाखवायची आहे. थर्डली तुमच्या ऑब्व्हियस आहे कॉम्प्युटर लॅब तुमची असली पाहिजे, की जिथे तुमचं प्रॉपर 10+1 म्हणजे 10 क्लायंट पीसी आणि 1 सर्व्हर पीसी अशा 11 पीसींचा तुमचा सेटअप असला पाहिजे आणि तिथे तुमचा त्या सेटअप त्याला आपण कॉम्प्युटर लॅब म्हणणार हे पाहिजे. आता मिसलेनियस एरियाज आणि फॅसिलिटीज. आता मिसलेनियस एरियामध्ये काय-काय येतं एक-एक करून आपण आता ह्या ज्या 4 गोष्टी बघितल्या, याच्यात एक-एक करून आपण बघूया. सर्वात पहिले जो काउन्सिलिंग एरिया जो आहे, तो काउन्सिलिंग एरिया तुमचा किती पाहिजे? नाही, एकंदरीत सॉरी, हा टोटल 200 स्क्वेअर फीटचा तरी तुमचा एरिया पाहिजे. टू मेंटेन द एज्युकेशनल एन्व्हायर्नमेंट, डेडिकेटेड स्पेस ऑफ मिनिमम 200 स्क्वेअर फीट शुड बी अवेलेबल फॉर एज्युकेशनल कोर्सेस अँड रिलेटेड सर्व्हिसेस. म्हणजे तुमचा टोटल एरिया जो आहे, तो 200 स्क्वेअर फीटचा तरी मिनिमम असला पाहिजे. ओके, म्हणजे 10 बाय 20 फुटाचं तुमचा अंदाजे जागा असली पाहिजे. ज्याच्यामध्ये या सर्व गोष्टी बसल्या पण पाहिजे. दिस डेडिकेटेड स्पेस हे बघा डेडिकेटेड शब्द त्यांनी 2दा-3दा वापरलेला आहे. लक्षात घ्या. ओके. डेडिकेटेड या शब्दाचा अर्थ असा आहे, की एम-के-सी-एलसाठी स्वतंत्र तुमचं सायबर कॅफे आहे, तुम्ही सेतू कार्यालय आहे तुमचं, तर ती जागा याच्यात मोजून चालणार नाही. ती जागा तुम्हाला स्वतंत्र दाखवणं आहे. ती जागा जर ही असेल, तर ती 200 स्क्वेअर फीटपेक्षा वेगळी असली पाहिजे. तर 200 स्क्वेअर फीटचा एरिया हा डेडिकेटेडली एम-के-सी-एलसाठी असणार आहे. स्पेस शुड नॉट बी युज्ड फॉर एनी हे बघा मी जे सांगत होतो ते लगेच आलं. फॉर एनी अदर पर्पज सच ॲज सेल्स, स्टोरेज अँड अदर बिझनेस. कुठल्याही इतर बिझनेससाठी, सेल्ससाठी या 200 स्क्वेअर फीटचा वापर होता कामा नये.
ही डेडिकेटेडली एम-के-सी-एल, एम-एस-सी-आय-टीसाठी. बरं, आता काउन्सिलिंगमध्ये काय पाहिजे? काउन्सिलिंग टेबल असला पाहिजे, चेअर अरेंजमेंट असली पाहिजे. एक कॉम्प्युटर तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या 10+1 कॉम्प्युटर जो म्हणतोय, तो एक जो सर्व्हर आहे तो या ठिकाणी असला तरी पण चालेल. जिथे तुम्हाला कोर्सेस तुमचे एक्सप्लेन करायला, कोर्सेसबद्दल काही डेमो व्हिडिओज दाखवण्यासाठी पाहिजे, तर तो तिथे असायला पाहिजे. पण हे त्यांनी काय सांगितलेलं आहे? ऑप्शनल सांगितलेलं आहे. बरोबर, एक नोटीस बोर्ड किंवा डिस्प्ले बोर्ड पाहिजे, ज्याच्यावर तुमच्या काही ज्या नोटीस असतील, काही महत्त्वाचे इम्पोर्टंट नोट्स असतील, त्या तुम्ही इथे लिहू शकता. इन्क्वायरी रजिस्टर पाहिजे. आता जेव्हाही व्हेरिफिकेशनला येतील, एक नावाला एक इन्क्वायरी रजिस्टर बनवून ठेवा. बरेच जण ठेवतात, मला माहिती आहे, की कोणी इन्क्वायरी आली, त्यांनी कोणत्या कोर्ससाठी अप्लाय केलं, कधीपर्यंत तो क्लास जॉइन करणार आहे आणि त्याचं फॉलोअप घेणं. तर एक इन्क्वायरी रजिस्टर तिथे असणं गरजेचं आहे. हे झालं काउन्सिलिंग एरिया बाबतीत. आता लेक्चर रूम बाबतीत किंवा कॉम्प्युटर लॅबोरेटरी बाबतीत काय सांगितले, लायब्ररी बाबतीत काय सांगितलेलं आहे? लॅबोरेटरी प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे. फॅन, कूलर, एसी काय असेल त्या गोष्टी तिथे जर व्हेंटिलेशन व्यवस्थित नसेल, तर त्यासाठी काहीतरी व्यवस्थित वातानुकूलित वातावरण पाहिजे, हे लक्षात घ्या. लाईट ॲडिक्वेट लाईट पाहिजे. लाईट एकदम अंधार नको, प्रॉपर लाईट असली पाहिजे. सुटेबल फर्निचर फॉर इन्स्टॉलेशन ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचं प्रॉपर इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला तिथे फर्निचर केलेलं पाहिजे. कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट पाहिजे. बऱ्याच ठिकाणी स्टूल्सवर बसवलं जातं. तर ते स्टूल न वापरता किमान तिथं खुर्च्या तरी आणल्या पाहिजे. अर्गोनॉमिक्स, डिस्टन्स जे पण आता तुम्हाला माहिती आहे 22 इंचावर टेबलची हाईट असणं, एक ठराविक अंतरावर अ, विद्यार्थ्याने 2 फुटावर बसलं पाहिजे, तिथून मॉनिटर दिसला पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरा कोणी विद्यार्थी जर मागून जात असेल, तर जाताना त्या विद्यार्थ्याला, बसलेल्या विद्यार्थ्याला त्रास होऊ नये याच्यासाठी हे पाहिजे. हे पहा, सिटिंग स्टूल्स आर नॉट अलाउड. स्टूल चालणार नाही. ओके. रायटिंग बोर्ड पाहिजे. कुठेतरी तुम्हाला काही एक्सप्लेन करायचं किंवा काही एक छोटासा रायटिंग बोर्ड तुमच्याकडे असला पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवताना तिथे. त्यानंतर प्रॉपर वायर केबलिंग, नेटवर्किंग पाहिजे. नाहीतर वायर दिसतायत, सर्व वायरी बाहेर पडलेल्या आहेत. असं होता कामा नये. एसीची गरज असेल तर एसी लावू शकता आणि स्वच्छता असली पाहिजे. ओके, या बेसिक गोष्टी आहे. आता मिसलेनियसमध्ये काय पाहिजे? मिसलेनियसमध्ये काय पाहिजे? क्लीन टॉयलेट पाहिजे. कंपल्सरी टॉयलेट असलाच पाहिजे. ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी, एक तुम्ही जार आणून घ्या. तिथे तुम्ही जार ठेवा कुठेतरी. या ड्रिंकिंग वॉटर नावाचं हेडिंग लिहा. हे लिहिणंही तेवढंच गरजेचं आहे. स्टाफ रूम असला तर व्हेरी गुड आहे. त्याच्यानंतर सजेशन बॉक्स, जिथं कुठे विद्यार्थ्यांना काही सजेशन द्यायचं असतील, तर ते देऊ शकतील असं काही पाहिजे. लायब्ररी देता आली तर देऊ शकतात. फुटवेअर स्टँड असलेलं कधीही चांगलं, की विद्यार्थी व्यवस्थित त्या चपला काढून तिथे येतोय. पार्किंग असली तर चांगलीच गोष्ट आहे. पार्किंगसुद्धा त्यांच्या कंपल्सरी नॉर्ममध्ये, पण ठीक आहे, इथे ऑप्शनल सांगितले तर आपण ऑप्शनलमध्येच घेऊ. फायर एक्स्टिंग्विशर आणि इन्शुरन्स काय असेल, ॲसेटचा इन्शुरन्स, या सर्व गोष्टी ऑप्शनल आहे. पण जेवढ्याही तुम्हाला याच्यातून दाखवता येतील त्या दाखवल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून आपण किती सीरियस आहोत त्या सेंटरच्या बाबतीत, हे एम-के-सी-एलला व्हिजिटच्या टाईम कळतं. त्यानंतर ह्युमन रिसोर्स आयडी कार्ड फॉर स्टाफ. स्टाफच्या गळ्यामध्ये एक आयडी कार्ड असलं पाहिजे. जरी ऑप्शनल म्हटलंय, तरी आपण केलं पाहिजे. युनिफॉर्म शक्य असेल तर युनिफॉर्मसुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. तर हा एकंदरीत एरिया. आता ह्या सर्व गोष्टींमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं, कॉम्प्युटर लॅब प्रत्येकाची सेपरेट पाहिजे, लेक्चर रूम सेपरेट पाहिजे. काउन्सिलिंग एरिया सेपरेट पाहिजे, जेणेकरून प्रॉपरली त्या ठिकाणी शिकवता येऊ शकतं. त्यांना काही कोर्स इन्क्वायरी करायची तर इन्क्वायरी केली जाऊ शकते. या सर्व, आणि बाहेर जे तुमचे बॅनर्स असणार आहे, ते बॅनर्स अजून तुम्हाला मान्यता मिळालेली नाहीये. तर कोणीही त्याच्यावर एम-के-सी-एल, एम-एस-सी-आय-टी लिहू नये. तो बॅनर 8 दिवसासाठी जरी बनवायची वेळ आली, तरी बनवा. तिथे फक्त तुमचं सेंटरचं नाव लिहा. बाकी कुठलीही इतर मान्यता, इतर तुमच्याकडे जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्याबद्दल तिथे लिहू नका. तुम्ही म्हणाल, की सर माझ्याकडे दुसरी याची मान्यता आहे, त्याची मान्यता आहे. नका लिहू. एम-के-सी-एलला त्याचा कॉम्पिटिटर कोर्स कुठलाही चालत नाही. तिथे एम-के-सी-एलही लिहू नका आणि इतर तुमच्याकडे जे काही मान्यता असतील तेही लिहू नका. ओके. तिथे सरळ फक्त तुमचं सेंटरचं नाव येऊ द्या. ओके. ही शेवटची स्टेप. जोही ही व्हिडिओ पूर्ण बघतोय, किती मिनिटं झाले? 9 मिनिटं झालेले आहेत. जोही कोणी 9 मिनिटापर्यंतची ही व्हिडिओ पाहत असेल, त्याच्यासाठी ही महत्त्वाची टिप आहे, की बाबा कुठल्याही ठिकाणी तुमच्या इतर मान्यता ज्या आहेत, त्या इतर मान्यता तुमच्या सेंटरमध्ये, तुमच्या बॅनरमध्ये दिसता कामा नये. नाहीतर सर्व असताना सुद्धा तुमचं सेंटर रिजेक्ट होईल. कोणी विचारलं तुम्हाला टायपिंगची मान्यता आहे का? अमुकची मान्यता आहे का? नाही म्हणा. ते आहे असं दाखवूच नका. मी इथे फक्त सेंटर चालवतोय, आत्ताच चालू केलेलं आहे. ओके. तर या सर्व गोष्टींची काळजी प्रत्येकाने घेणं अपेक्षित आहे.
तर आजच्या या व्हिडिओसाठी अतिशय महत्त्वाच्या या व्हिडिओला इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सकट. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.